जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। कुरुंदवाड्यात पंचगंगा आंदोलन चिघळले, पोलिसांची कार्यकर्त्यांना धरपकड। आज सोमवारी पंचगंगा प्रदूषणासंदर्भात इचलकरंजीचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या अनुषंगाने कुरुंदवाड नगरपालिकेसमोर आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते व पाणीपुरवठा बंद करण्याची तयारी करत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। त्यामुळे हे आंदोलन चिघळले व आंदोलकांनी पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्यावर प्रथमतः कारवाई करा, मगच आमच्यावर कारवाई करा असा नारा पोलिसांना दिला। मात्र पोलिसांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेता आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे काही काळ कुरुंदवाड नगरपालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आज जरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असले तरी पंचगंगा प्रदूषणाचे आंदोलन हे तीव्र होणार असल्याचे आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी सांगितले। दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। त्यामुळे कुरुंदवाडात सध्या वातावरण तापले आहे। आजच्या आंदोलनामुळे कुरुंदवाड शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। जागृत जनमत न्यूजसाठी कुरुंदवाडहून दिगंबर कदम। तुमचा अहवाल काय सांगतोय? अहवाल काय केलं? 106 एकर जमीन आहे तुमच्यावर तो पंचनामा केलं दाखवा सर डॉक्युमेंट। 107 एकर जमीन इथं दावायचे आणि या माणसांना